सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नवा टप्पा, ताडोबामध्ये चंदानंतर ताराही दाखल. ऑपरेशन तारा अंतर्गत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघ पुनर्स्थापनाचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून आणलेल्या 2 वर्षांच्या मादी वाघीण T7S2 हिला चांदोली राष्ट्रीय उद्यानातील सोनार्ली अनुकूलन कुंपणात सॉफ्ट रिलीज करण्यात आले. 8 डिसेंबर रोजी ताडोबाच्या कोलारा रेंजमधून पकडलेल्या या वाघिणीला तारा असे नाव देण्यात आले असून ती आरोग्यदृष्ट्या पूर्ण निरोगी असल्याची तपासणी अहवालात स्पष्ट झालंय. चंदानंतर सह्याद्रीत दाखल झालेली ही दुसरी वाघीण आहे. या प्रकल्पामुळे पश्चिम घाटातील वाघ संवर्धनाला नवा वेग मिळणार असल्याची माहिती तुषार चव्हाण, क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांनी दिली. महाराष्ट्र वन विभागाच्या ऑपरेशन तारा अंतर्गत ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून दुसरी वाघीण आणण्यात आली आहे. T7S2 नावाची वाघीण आहे. तिला आपण ताडोबामधून सह्याद्रीमध्ये आणलं आहे आणि तिला सॉफ्ट एन्क्लोजरमध्ये रिलीज करण्यात आलं आहे. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.